नया जोश नया विचार। दमदार उम्मीदवार राजू गोपलानी इस बार पैनल नंबर 19 से चुनावी मैदान में। Imagine walking into your dream space every day. We bring your vision to life and create spaces that inspire. So design your dream and live your best life. Discover the art of modern living with Spacecraft Interiors. Your space, our craft. डेली पेज उल्लासनगर, हमारी खबरें हमारी पहचान। अगर पैनल को सुंदर बनाना है तो इस बार मनपा चुनाव में नए चेहरे को लाना है। पैनल नंबर 17 से युवा उम्मीदवार रोशन वलेचा चुनावी मैदान में। एक्चुअली मैं यहाँ पर ये नहीं कहूँगी कि पद बांटा गया है, उनको एक जिम्मेदारी दी गई है हर महिला को, क्योंकि जिनको पद बांटा गया वो सक्षम है, जिनको नहीं बांटा गया वो भी सक्षम है। लेकिन कुछ ऐसे होता है कि कुछ महिलाएं एक्टिव होती हैं, टाइम देती हैं और अपने काम को, घर के काम को करके भी पार्टी के लिए आती है, तो उन सभी को पद से निवाजा गया है। और यहाँ पर आज महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षा हमारे मंगलता वाघ, महाराष्ट्र महिला मोर्चा सचिव रूपाली लट्टे मैडम, महाराष्ट्र महिला मोर्चा सचिव मनीषा केलकर जी, ये त्रिमूर्ति जिन्होंने हमें आमदार इलेक्शन में बहुत ही सपोर्ट किया है। और मैं धन्यवाद करती हूँ चित्राताई वाघ का, जिनके नेतृत्व में महिला मोर्चा आगे बढ़ रही है और निरंतर बढ़ती रहेगी। भारतीय जनता पार्टी उल्हासनगर जिल्हा महिला मोर्चाच्या आज पदाची कार्यकारिणीची घोषणा करण्यात आली। या घोषणेमध्ये जवळजवळ 100 महिलांना आज पदभार देण्याचा आपल्या जिल्ह्याच्या अध्यक्षा मंगलाताई यांच्याकडनं झालेला आहे। आणि मला एकच सांगायचं की भारतीय जनता पार्टी ही महिलांच्या कामावरती आणि महिलांच्या खूप अशा मोठ्या प्रमाणामध्ये त्यांच्या नेतृत्व सिद्ध करण्यासाठी भारतीय जनता पार्टी हा एक असा पक्ष आहे की जिथे महिलांना आदर सन्मान दिला जातो। आणि त्या अनुषंगाने आज महिला पद घेऊन खूप खुश आहेत आणि त्यांनी म्हणजे प्रॉमिस देखील केलेला आहे की आज आम्ही भारतीय जनता पार्टीचे जरी पद घेतलेले आहेत तरी आम्ही अगदी तन मन धनाने काम करू आणि भारतीय येणाऱ्या पुढच्या काळामध्ये ज्या नगरपालिका, महानगरपालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका लागलेल्या आहेत त्या निवडणुका देखील जशा आमदार खासदारच्या निवडणुका मोठ्या प्रचंड बहुमताने आम्ही निवडून आणल्या, जिंकून आणल्या, त्याचप्रमाणे आपण स्थानिक स्वराज्य संस्था देखील जिंकून आणू। म्हणजे जसं अमित भाई शहाने बोललेलं आहे की आपल्याला ट्रिपल इंजिन पाहिजे, तर स्थानिक स्वराज्य संस्था, महाराष्ट्र आणि देश अशा प्रकारे माझ्या सर्व माता भगिनी कामात कार्यरत आहेत। आणि त्या निश्चितप्रमाणे 51% महिला भारतीय जनता पार्टीमध्ये आज कार्यरत आहेत। आज भारतीय जनता पार्टीमध्ये जे यश प्राप्त झालं ते निश्चितप्रमाणे लाडकी बहीण म्हणजे आमचे लाडक्या बहिणीचे लाडके भाऊ देवा भाऊ यांनी विश्वास ठेवला आणि लाडक्या बहिणीने देखील आपल्या नेतृत्वावर देवेंद्रजी फडणवीस राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री यांच्यावर विश्वास ठेवून आम्हाला त्यांनी विधानसभेमध्ये भरघोस प्रचंड मतांनी निवडून दिलं। त्याचप्रमाणे आता पुन्हा लाडकी बहीण एक जागृत झालेली आहे आणि भारतीय जनता पार्टीवर विश्वास ठेवायला सर्वजण तयार आहेत। येणाऱ्या निवडणुकीमध्ये म्हणजे नेहमीच महिलांचा सहभाग निश्चितप्रमाणे 51-55% राहिलेला आहे आणि या पुढे सुद्धा महिलांचा सहभाग 55% नसून आता स्थानिक स्वराज्य म्हणजे आमच्या स्वतःच्या निवडणुका आहेत, त्यामुळे निश्चितप्रमाणे महिलांचा सहभाग याच्यामध्ये 70% राहू शकतो, हा माझा विश्वास आहे। आणि महिला काम करतात, मनापासून करतात, त्यामुळे मी महिलांचं नेहमीच आमच्या चित्रात आहेत आमच्या महाराष्ट्राच्या रणरागिणी आमदार श्री माननीय चित्राताई वाघ यांच्या नेतृत्वाखाली महिलांचं आज एवढं मोठं संघटन उभा राहिलेलं आहे महाराष्ट्रामध्ये, त्यामुळे निश्चितप्रमाणे 60-65% महिला या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये कार्यरत राहतील, हा माझा विश्वास आहे। आणि मी चित्राताईच्या यांनी ठाम सांगते की नक्कीच महिला त्यांच्या नेतृत्वामध्ये काम करतायत आणि त्या महिलांकडनं छान काम करून घेत आहेत।